पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अभयं सत्वसंशुद्धि ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. आता देहवाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरियाही जालिया आर्ताते न वंचणे जेका. तीर्थस्वरूप पूजनीय दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ जी प्रातिवार्षिक प्रवचनमाला त्यांची सेवा म्हणून आपण संपन्न करतो आहोत, त्या प्रवचनमालेच्या या वर्षीच्या प्रथम सत्राला आपण आरंभ करतो आहोत. यंदा दान या संपत्तीचा थोडासा विचार आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांच्या प्रवचनांमधून आपल्याला करायचा आहे. आतापर्यंत अभय, सत्वसंशुद्धी आणि ज्ञानयोग व्यवस्थिती या 3 गुणांचा विचार, या 3 संपदेचा विचार आपण करून आलेलो आहोत. चौथी संपत्ती म्हणून दानाचा विचार भगवान अर्जुनाला सांगताय. आतापर्यंतच्या 3 गुणांचा विचार करताना मला तेवढी अडचण वाटली नाही, पण हा दानाचा विचार करताना मला जास्त अडचण वाटते. अडचण ही आहे की दात्यांना दान काय सांगायचंय. ज्यांच्याकडे मी प्रवचन करतो आहे ते दाते, आणि त्यांच्यासमोर दानाचा विचार बोलून दाखवणं म्हणजे आपल्याला किती कळत नाही हे व्यक्त करणं आहे. परंतु श्लोकाच्या संबंधानं, या 26 गुणांच्या संबंधानं क्रमानं दान समोर आलं, त्याला मी काही करू शकत नाही. त्यामुळे मर्यादित बुद्धीनं जेवढं मला बोलणं शक्य आहे, जेवढा विचार करणं शक्य आहे, तेवढा विचार या संबंधामध्ये मी करतो. प्रतिवर्षी आपण हा विचार सांगत आलेलो आहोत की ज्या 26 गुणसंपदेचा विचार भगवंताने 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला केला, आणि त्याच्यानंतर आसुरी संपत्तीचा विचार म्हणून नंतर 6 गोष्टींचा विचार भगवंताने अर्जुनाला सांगितला. 26 आणि 6 हे जरी व्यस्त प्रमाण असलं तरी या 6ची धास्ती फार मोठी आहे, त्याचं भय जास्त आहे. गुणसंपदा प्राप्त नाही झाली तर एक वेळ चालू शकेल, पण दोष संपदा प्राप्त झाली तर आपलं मनुष्यत्व सुद्धा बाधित होईल. जग हे चांगल्या वाईटाचं मिश्रण आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्याच्या सुरुवातीला जे अध्यास भाष्य प्रकट केलं आहे, त्या अध्यास भाष्यामध्ये आचार्याने असं म्हटलंय की सत्यानृते मिथुनी कृत्य अहमिदम मम इदम इति नैसर्गिकोयम लोकव्यवहारः. आचार्य सत्य आणि अनृत, अनृत शब्दाचा अर्थ खोटं असा आहे. हे जग खरं आणि खोटं, योग्य आणि अयोग्य, नैतिक आणि अनैतिक, चांगलं आणि वाईट अशा संमिश्र गोष्टींनी बनलेलं आहे. या जगतामध्ये सगळं चांगलं आहे असा दावा कुणालाही करता येणार नाही, आणि या जगतामध्ये सगळंच वाईट आहे असाही दावा कुणाला करता येणार नाही. चांगलं वाईट, योग्य अयोग्य, सत्य असत्य, उचित अनुचित, या सगळ्या गोष्टीचं हे जग म्हणजे मिश्रण आहे. याच्यातल्या जेव्हा अनैतिक गोष्टींचा विचार आपण करायला लागतो, चांगल्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. थोडं स्पष्ट बोलतो,
चांगल्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, पण वाईट गोष्टींचा विचार येणं हे स्वाभाविक आहे. मनुष्य चांगल्या वाईटाचा विचार करताना पहिल्यांदा वाईट गोष्टींचा विचार का करतो? वेदांत दृष्टीने कुठलीही वाईट गोष्ट, अंधारापासून ते दुर्गुणांपर्यंत कुठलीही वाईट गोष्ट हा अज्ञानाचा परिणाम असतो. मनुष्य त्या पद्धतीनं, त्या रीतीनं विचार केला तर मनुष्य अज्ञानी आहे. आणि अज्ञानी जीव अज्ञानामुळे अज्ञानजन्य पदार्थाचा जेवढ्या सहजतेनं विचार करू शकतो, तेवढ्या सहजतेनं अज्ञानी जीव ज्ञान कार्य असणाऱ्या सद्गुणांचा विचार करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याच्या मागचं सूत्र, आपण एक तात्विक सूत्र आहे ते लक्षात घ्या. आपल्या जीवनामध्ये चांगलं काय घडेल आणि वाईट काय घडण्याची शक्यता आहे, याचा विचार करताना मनुष्य पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये वाईट काय घडेल याचा विचार करतो. इकडे आपली बुद्धी पटकन झुकते, कारण वाईट अज्ञानजन्य आहे. त्यामुळे अज्ञानी असणारा जीव हा ज्या वेळेला विचार प्रवृत्त होतो, त्यावेळेला अज्ञान कार्य असणाऱ्या वाईट गोष्टींकडे त्याची प्रवृत्ती पहिल्यांदा झुकते. आणि मग कुठे ना कुठेतरी त्याचं सात्विक मन जे असतं ते त्याला सावध करतं, आपण इतका वाईट विचार करायला नको, चांगलंही होऊ शकेल ना, चांगलंही होऊ शकेल. पण चांगल्या वाईटाचा विचार करताना वाईटाचा विचार आधी येऊ देत, अनैतिकतेचा विचार आधी येऊ देत, अयोग्यतेचा विचार आधी येऊ देत, अयोग्यता कितीही प्रबलतेने मनावर अधिराज्य गाजवू देत, अनीती कितीही प्रबलतेने आपले जीवन चालवू देत, सिद्धांत दृष्टीने शेवटी विजय होतो तो नीतीचा होतो, विजय होतो तो सत्याचा होतो, विजय होतो तो औचित्याचा होतो, विजय होतो तो प्रबल अशा पारमार्थिक भावनांचा होतो. आपण विचार करून बघा, साधं चिंतन आहे, साधा विचार आहे. एक वेळ चांगलं नाही प्राप्त झालं माणसाला तर मनुष्य म्हणेल ठीक आहे, पण वाईट प्राप्त झालं तर अधोगतीची शक्यता जास्त राहते. साधा विचार. अज्ञान जिथं असतं, अविचार जिथं असतो, सारासार विचाराची किंवा विवेकाची अनुपलब्धी जिथे असते, तिथे अधःपतनाचा विकल्प हा कायम जिवंत राहतच असतो. अधःपतनाचा विकल्प कायम आहे. कधी आहे? जोपर्यंत अविचार आहे तोपर्यंत. विचारात अधःपतनाचा विकल्प नाही आहे. कदाचित विचारानं आपल्याला लगेच फलश्रुती प्राप्त होणार नसेल, त्याबद्दल तक्रारच नाही. कुठल्याही गोष्टीचा विचार चांगला केला म्हणून लगेच आमच्या पदरात चांगलं पडेल आणि लगेच सगळंच आमचं जीवन संत विचारमय होईल अशी अपेक्षा कुणालाही करता येत नाही, करणं योग्यही नाही. सगळंच चांगलं होणार नाही, पण चांगल्या विचाराची ही फलश्रुती तरी आहे की निदान सगळंच चांगलं झालं नाही तरी वाईट होण्यापासून आपण स्वतःला वाचवू तरी शकतो, ही तरी चांगल्याची फलश्रुतीच आहे ना. पण वाईट विचारांची फलश्रुती किंवा तो विचार जेव्हा आम्ही करत राहतो तेव्हा चांगलं होणार नाही याची शाश्वती असते आणि अधःपतन होईलच होईल याची निश्चिती असते. हे निश्चयात्मक आहे. त्यामुळे अधःपतनाचा विकल्प अविचारामध्ये जिवंत आहे. कदाचित कल्याणाचा विकल्प असणारच नाही. विचाराच्या निश्चितीमध्ये आपल्या जीवनाच्या कल्याणाचा विकल्प कदाचित पूर्णार्थानं नसेल, अल्पांशाने असेल, पण निदान अधःपतनाचा विकल्प तरी विवेक जिवंत ठेवत नाही ना. म्हणून त्याची संख्या जास्त ठेवावी लागते. म्हणून 26 गुणांचा विचार आहे, 6 दुर्गुणांचा विचार आहे. परंतु आपण मागेही बोललो होतो, मला वाटतं बहुतेक पहिल्या वर्षापासून आपण हे बोलत आलेलो आहोत
की याच्यामधला विचार थोडासा आपण बारकाईनं बघितला पाहिजे. सद्गुण आणि दुर्गुणांचं जे प्रमाण आपल्या जीवनामध्ये येतं, आपण त्याच्या प्राप्ती अप्राप्तीचा जो विचार नेहमी बोलत राहतो, त्याच्यामध्ये हा विचार अवश्य केला पाहिजे की सद्गुण जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा ते एकत्रित येत नाहीत. सद्गुण जीवनामध्ये कधीही एकत्रित येत नाहीत. तुम्ही त्याला कसंही त्या सद्गुणांना आमंत्रण द्या, ते एकत्रित येत नाही. आपल्याकडे आमंत्रणामध्ये साधारण असं लिहिण्याची पद्धत असते, इष्टमित्र, सगळे सोयरे, काय जे असतं आपण लग्नाच्या पत्रिकेत लिहितो ना, आप्तेष्टांसह येण्याचे करावे, इष्टमित्रांसह येण्याचे करावे. पण आपण जातो, इष्टमित्रांनाही घेऊन जातो, आप्तेष्टांनाही घेऊन जातो, कुटुंबही घेऊन जातो, मित्रही घेऊन जातो, पाहुणा आला तर त्यालाही घेऊन जातो, कारण तिकडंच भागतं. हे सगळं आपण करू शकतो, करतोही बऱ्याच वेळेला. याला आमच्याकडे सणात पाहुणा म्हणतात. सणात पाहुणा घालायचा नाही अशी असं म्हण आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. ते इष्टमित्रांसह यावे यावे तर यावे, चला, 2 गाड्या भरून माणसं जातात. पण सद्गुण असे येत नाहीत. सद्गुण कधीही एकत्रित जीवनामध्ये प्रकट होत नाहीत. प्रत्येक सद्गुणाच्या प्राप्तीकरता आपल्याला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. थोडंसं स्पष्ट बोलतो, प्रसंगी प्रत्येक सद्गुणाच्या प्राप्तीकरता एक जन्मही घालवावा लागेल. अशक्य नाही आहे, हे होऊ शकतं. जिथं दान येईल तिथे दम येईलच असं नाही. जिथे निर्भयत्व येईल तिथं सत्वसंशुद्धी येईलच असं नाही. निर्भयपणाने, बेडरपणाने जगणारी माणसं या जगात कमी नाही आहेत, पण त्यांच्या ठिकाणी सत्वशुद्धी नाही आहे. गुंड सुद्धा कुणाला घाबरत नाही, पण सत्वशुद्धीचा अभाव आहे ना जीवनामध्ये. निर्भयत्व आणि सत्वसंशुद्धी, सत्वसंशुद्धी आणि ज्ञानयोग व्यवस्थिती, हे तिघे आणि दान, हे चौघे आणि दम, हे 5 जण आणि यज्ञ, हे 6 जण आणि स्वाध्याय, हे 7 जण आणि तप, हे 8 जण आणि अर्जव एकत्रित येत नाही. प्रत्येक गुणाच्या प्राप्तीकरता माणसाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. प्रसंगी स्वतंत्र जन्मही घालवावा लागतो. पण दुर्गुण येताना मात्र कधीही एकटे येत नाहीत. एक आला की बाकीच्यांना घेऊनच येतो. इष्टमित्रांसह येण्याचे करावे. आता आपण इष्टमित्रांसह का जातो ह्याचं कारण कळलं का? लक्षात घ्या ना, दुर्गुण येताना एकटा येत नाही. तो एक आला की दुसरा येतो, दुसरा आला की तिसरा येतो, तिसरा आला की चौथा येतो, चौथा आला की 5वा येतो, 5वा आला की 6वा येतो. एकाला लागून एक येतच राहतात. गीतेचा 2रा अध्याय, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. एकाला लागून एक, एकाला काम आला की क्रोधाला स्वतंत्र आमंत्रण लागत नाही. क्रोध आला की मोहाकरता स्वतंत्र प्रयत्न करावे लागत नाहीत. काम आला की क्रोध येणार, क्रोध आला की मोह येणार, मोह आला की मत्सरी, हे सगळे लागून येणार. गुण कधीही एकत्रित जीवनात येत नाहीत आणि दोष एकत्रितच जीवनामध्ये येतात. पण याचं उलट करून बघा, कधीतरी तसाही विचार करून बघा. गुण येताना प्रत्येक गुण स्वतंत्रतेने येतो आणि दोष येताना प्रत्येक वेळेला एकत्रित येतात.
पण जाताना दोष कधीही एकत्रित जात नाहीत. प्रत्येक दोषाच्या निवृत्तीकरता आपल्याला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. प्रसंगी जीवनही वेचावं लागतं. दोष जाताना काम गेला म्हणून क्रोध गेला असं होत नाही. दुर्वासांजवळ काम नाही पण क्रोध राहिलाच होता. उदाहरणं द्यायचीच नाहीत मला. काम गेला म्हणून क्रोध गेला, त्याच्या हाताला हात धरून गेला असं होत नाही. क्रोध गेला म्हणून मत्सर गेला होत नाही. माणसं रागावत नाहीत पण मनात असतंच ना. मत्सर तर करतच असतात, अंतःकरणात द्वेष तर असतोच आहे. इच्छिलिया ही सांगडे इंद्रिया आमिष न जोडे, आईसा जो डाव पडे तोच द्वेष. ज्ञानोबराय बोलतात. अपूर्ण होय इच्छा तोच द्वेष. आपला काम अपूर्ण राहिला की माणसाच्या अंतःकरणात तो काम ज्यांचा पूर्ण झालेला आहे त्या संबंधाने द्वेष भावना निर्माण होतच असते. काम गेला म्हणून क्रोध जात नाही, क्रोध गेला म्हणून मत्सर जात नाही, मत्सर गेला म्हणून द्वेष जात नाही. पण येताना हे सगळे हातात हात घालून येतात. जाताना मात्र प्रत्येकाच्या निवृत्ती करता माणसाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. आणि गुण मात्र येताना एकत्रित येत नाहीत पण जाताना सगळे गुण हातात हात घालून जातात. एक गेला की दुसरा जातो, दुसरा गेला की तिसरा जातो, अभय गेलं की सत्वसंशुद्धी जाते, ते गेलं की ज्ञानयोग व्यवस्थिती जाते, ते गेलं की दान जातं, दम जातोच. दान आहे म्हणून दम येत नाही पण दान गेल्यामुळे दम जातो हे नक्की आहे. येताना हे एकत्रित येत नाही, जाताना एकत्रित जातात गुण. आणि येताना एकत्रितच येतात पण जाताना कधीही एकत्रित जात नाहीत ते दोष. यांच्या निवृत्ती करता आम्हाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात आणि गुणांच्या प्राप्ती करता आम्हाला स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात. दोषांची प्राप्ती करून घेण्याची कुणाचीच इच्छा नसते, ते अस्वाभाविक आहे. दोष आहे हे कळल्यानंतर त्याची प्राप्ती व्हावी अशी भावना माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. आणि जर होत असेल तर तो माणूस नाही. सरळ आहे. दोषांची प्राप्ती व्हावी असं वाटणं अस्वाभाविक आहे, अनैसर्गिक आहे. या गुणदोषांची म्हणून इतकी विस्तारानं चर्चा 16व्या अध्यायामध्ये भगवंताला करावी वाटली अर्जुनाबरोबर. हे महत्वाचं आहे. दैवी गुण सांगून झाल्यानंतर अर्जुनाने विचारलंय देवाला की मला असुरी संपत्ती सांगता कशाला, दोषांची चर्चा माझ्यासमोर करता कशाला, मला दोष मिळवायचेच नाहीत, जाणूनच घ्यायचे नाहीत, मला त्यांच्या वाटेलाच जायचं नाहीये त्या दोषांच्या, का सांगता मला हे. त्यावेळेला भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हे बरोबर आहे पण तुझ्या एक लक्षात आलं का, तुला दोष मिळवायचे नाहीत म्हणून तुला ऐकायचे नाहीत. हे जरी ऐकायला बरोबर वाटत असलं तरी दोष कुणाला मिळवावे लागत नाहीत, कारण ते असतात, ते मिळवावे लागत नसतात. दोष आहेत म्हणून तर आपण जीव आहोत. दोष नसते तर आपल्याला जीव कुणी म्हटलं असतं, आपण संत नसतो का झालो. दोष आहेत ना म्हणून तर आपल्याला जीव म्हणतात. हा, दोषांचं प्राकट्य कुठल्या वेळेला होतं आणि कुठल्या वेळेला होत नाही, किंवा कुठल्या वेळेला करावं आणि कुठल्या वेळेला करू नये याचा चाणाक्षपणा आपल्या ठिकाणी आहे हे मान्य आहे. तेवढे आम्ही हुशार आहोत की भले आमच्या दोषांचं प्राकट्य आम्ही होऊ देणार नाही, आम्ही आमच्या गुणांचाच आविर्भाव होऊ देऊ, आम्ही आमच्या गुणांचंच प्राकट्य करू. मी किती दातृत्व संपन्न आहे हेच मी दाखवत राहीन, पण माझा द्वेष मात्र मी लपवतच राहीन. एवढी हुशारी माझ्याजवळ आहे, म्हणून तर मी जीव आहे. मी पुन्हा सांगतो, जीव हा अज्ञानी आहे म्हणजे मूर्ख आहे असा होत नाही. जीव मूर्ख नाही आहे, जीव अज्ञानी आहे. मी पुन्हा सांगतो आपल्याला, अज्ञानी असणं वेगळं आणि मूर्ख असणं वेगळं. पटेल न पटेल मला माहिती नाही. जीव अज्ञानी आहे, मूर्ख नाही. मूर्ख असता तर त्याला आपलं अज्ञान लपवण्याचं कसबच प्राप्त झालं नसतं, नाही तर त्याने आपलं अज्ञान उघडं केलं असतं. पण एखाद्याला जर हे म्हटलं की तुम्हाला यातलं कळत नाही तर अपमान वाटतो.
अपमान वाटतो. मी इतका शिकलोय, मी इतकं हे झालंय, मला इतका मान आहे, मी इथे इथे नोकरी केली, तुम्ही मला हे सांगता मला कळत नाही म्हणून. अपमान वाटतो. पण आपल्याला कळत नाही हेही कळू नये, हे केवढं मोठं दुर्दैव आहे. कळत नाही हे मान्य आहे, पण आपल्याला कळत नाही हेही कळत नाही. आश्चर्य नाही का हे? आणि आपल्याला कळत नाही हे कळूनही आपल्याला कळत नाही हे लपवणं, याच्याकरता हुशारी लागत नाही का? ती हुशारी ज्याच्या जवळ आहे त्याचं नाव जीव. जीवाची जरा नवीन व्याख्या करतो. वेदांताच्या दृष्टीने जीवाच्या व्याख्या 100 आहेत. अंतःकरणावच्छिन्नता नामोकं तमोकं ते आसन ते तसन चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्चय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. पंचदशीमध्ये जीवाची व्याख्या आहे. अनेक व्याख्या असतील. आभासवादाने वेगळी व्याख्या केली, अवच्छेदवादाने वेगळी व्याख्या केली, प्रतिबिंबवादाने वेगळी व्याख्या केली, रामानुज दर्शनात वेगळी व्याख्या आली, माधव दर्शनात वेगळी व्याख्या आली, शंकर दर्शनात वेगळी व्याख्या आली, वल्लभ दर्शनात वेगळी व्याख्या आली, नैयायिकांनी वेगळी केली, सांख्यांनी वेगळी केली. 100 असतील. पण या सगळ्याची गोळाबेरीज एकच आहे, जीव अज्ञानी आहे. याच्या पलीकडे काही नाही. मी कशा करता बोलतो हे लक्षात घ्या. गुणसंपदा, दोष प्राप्त व्हावा अशी अपेक्षाच नाही आहे. कारण दोष प्राप्त करून घ्यायचेच नाहीयेत, ते आहेत आमच्याकडे, ते आहेत. आम्हाला गुण प्राप्त करून घ्यायचे आहेत जे या दोषांच्या विरोधी आहेत, ज्यांच्या प्राप्तीमध्ये आपले दोष दुर्बल होत जात 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 निवृत्त होतात. कोणताही दोष एकदम जात नाही. माणसं म्हणतात मी आता काम काही राहिलं नाही, क्रोध माझा अजिबात राहिला नाही. पण राहिला नाही असं नाहीच आहे. त्याला तुम्ही 10 विचारा काय राहिलं नाही. काय राहिलं नाही? क्रोध राहिला नाही. पुन्हा 15 मिनिटांनी विचारला काय राहिलं नाही? क्रोध राहिला नाही. पुन्हा विचारा काय राहिलं नाही? मग तो सांगायला अरे सांगितलं ना क्रोध राहिला नाही. पुन्हा विचारा त्याला अर्ध्या तासाने काय राहिलं नाही? तो उचलून घालीन डोक्यात क्रोध क्रोध. कुठं राहिला नाही? कुठे? कोणताही दोष असा क्षणार्धात विचार केला निवृत्त झाला असं होत नाही. कोणता गुण विचार केला प्राप्त झाला असं होत नाही. ही रीतीच नाही आहे. इतकं जर सोपं असतं तर आम्हाला परमार्थ का सांगितला गेला असता सांगा ना. हे जर इतकं सोपं असतं की आम्ही विचार केला आणि आमचा दोष गेला, आम्ही विचार केला आणि आम्हाला गुण प्राप्त झाला, एवढं जर ते सोपं असतं तर ज्ञानेश्वरी कशाला सांगत बसले असते ज्ञानेश्वर महाराज? का 4-4.5 हजार अभंग आपल्या पदरात पडले असते? समर्थांना काय अडलं होतं गळीत जाऊन बसायचं? नाथ महाराजांची कशा करता एवढी मरमर तळमळ? गोस्वामीजी कशा करता मरमर करतात? हे इतकं सोपं आहे की नाही तुम्ही विचार करा आणि तुम्हाला गुण प्राप्त होतील. मग सगळेच गुण संपन्न ना. या जगतामध्ये सगळेच संत होतील, अज्ञानी जीवच राहणार नाही. आणि सगळेच जर संत झाले तर बोलू जगत चालणार नाही. जग चालत नाही. सगळेच संत झाले जग चालत नाही. आपल्याकडे जुन्या मराठीत म्हण आहे, आता नवीन कदाचित लोकांना माहित नसेल, पण जुन्या मराठीतली म्हण आहे, मै बी राणी तू बी राणी पाय धुवायला कोण देईल पाणी. अरे सगळ्याच राण्या झाल्यावर कोणीतरी दासी व्हायला पाहिजे का नाही? सगळेच निवडून आले तर हार घालून जय जयकार करायला कार्यकर्ते नकोत का मागे? कोणीतरी पाहिजे ना, विजय असो म्हणायला. असं होत नाही. सगळंच ब्रह्म आहे, जग चालणार नाही. इतकं ते सोपं नाही आहे की आम्ही गुणांचा विचार करावा आणि गुणसंपदा प्राप्त व्हावी, आम्ही दोषांचा विचार करावा आणि दोषसंपदा निवृत्त व्हावी, असं होत नाही. त्याच्याकरता म्हणून काही विचार आहेत. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना मला माहिती आहे की तुला दोष ऐकायचे नाही आहेत, कारण तुला दोष प्राप्त करून घ्यायचे नाहीत हे मान्य आहे. पण आहेत त्याचं काय करणार आहेस? आहेत त्या दोषांचं काय करणार आहेस? ते दोष निदान टाकावेत याच्याकरता तरी दोष कळले पाहिजेत ना. मान्य आहे की ते आम्हाला मिळवायचे नाही आहेत, पण आम्हाला टाकायचेत हे तरी तुला मान्य आहे का नाही?
नवीन दोष येतच नाहीत कुणाजवळ. या जगतामध्ये कुणालाही नवीन दोषांची प्राप्ती करून घ्यायची नाही, पण याच्यात पुरुषार्थ नाही आहे. असलेल्या दोषांचा विचार आम्ही करत नाही, हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना त्याज्य पै त्यजावया लागी, जाणावे जरी अनुपयोगी. जरी हे तुला दोष उपयुक्त नाही आहेत, कोणाच्याही जीवनामध्ये दोषांनी आपल्यावर उपकार केला असं दिसत नाही, अनुपयोगीच आहेत ते दोष, पण तरीही जाणावे. का जाणावे? त्याज्य पै त्यजावया लागी जाणावे. कारण ते त्याज्य आहेत आणि त्यांचा त्याग करण्याकरता आपल्याला ते जाणले पाहिजेत की हे दोष आपण कशाचा त्याग करतोय. दोष निवृत्त झाल्याशिवाय प्राप्त होणाऱ्या गुणसंपदेला अर्थ राहत नाही ना. दोष जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत प्राप्त होणाऱ्या गुणसंपदेला अर्थ राहत नाही. दिव्यांचा प्रकाश आत्ताही पडतोय, पण कुठेतरी अंधार ठेवूनच पडतोय ना. या प्रकाशाचा उपयोग कुठपर्यंत आहे? प्रवचन संपेपर्यंत. रात्री दिवे बंद केले की पुन्हा अंधाराचंच साम्राज्य आहे, पुन्हा तेच आहे. आम्हाला अशा प्रकाशाची अपेक्षा आहे की जिथं अंधाराची कल्पनाही सहन होणार नाही. आम्हाला अशा प्रकाशाची अपेक्षा आहे की जिथं अंधार त्या कल्पनेला स्पर्शही करणार नाही. म्हणून याची निवृत्ती आधी ती सांगितली जाते. मागे मी बोललो असेल, पुनरुक्ती झाली तर मला क्षमा कराल आपण. पण भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी रामचंद्र प्रभूंच्या महालाचं वर्णन केलंय. भव्य दिव्य रामचंद्र प्रभूंचा महाल, राजभुवन. आणि त्या राजभुवनाची चर्चा करण्याकरता नाथ महाराजांनी इतकं सुंदर वर्णन केलंय, इतकं सुंदर वर्णन आहे. कसा होता रामचंद्र प्रभूंचा महाल, काय होतं त्याच्यामध्ये. आपण गेलो, दारात उभे राहिलो आणि दरवाजा उघडल्या, आपल्याकडे एखादा मनुष्य येतो, दारावर येतो, पाहुणा येतो, विक्रेता येतो, कोणीतरी काही विचारायला येतं, दार वाजवतो, आपण दार उघडतो. दार उघडलं की त्याची आपली भेट आहे. असं दार उघडून देव भेटत नाही, आपण भेटतो. दार उघडलं की त्यातल्या त्यात हल्ली लोक काय करतात, एक जाळीचं दार करतात, त्यातल्या त्यात स्वतःला देव समजणारे. म्हणजे सुरक्षा आहे ती, याच्याबद्दल वाद नाही, पण ते इतक्यातच होत नाही ना. म्हणून नाथ महाराजांनी त्या संबंधात विचार करताना रामचंद्र प्रभूंचा महाल कसा होता याचं वर्णन फार सुंदर केलंय. तिथं झाडं कोणती होती, कशी फळं लागली होती, त्याला फुलं कोणती लागली होती, वर्णन करताना इतकं सुंदर वर्णन केलंय. रामचंद्र प्रभूंच्या महालाच्या बाहेर जी झाडं होती त्या झाडावर बसलेली कोकिळा वसंत आलेला नसताना सुद्धा पंचमात गात असे. काय महाल असेल, काय वातावरण असेल. वसंत ऋतूची प्राप्ती झालेली नसताना झाडांना फळं येत असत. तिथल्या झाडावर बसलेले पोपट आणि मैना हे आपापसात वेदाची चर्चा करत असत. पोपट आणि मैना नवरा बायको वेदाची चर्चा करतात. हे फक्त रामाच्याच महालाच्या बाहेर होऊ शकतं. स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम किरांगिना यत्र गिरंगिरंती. द्वारस्थ नीडांतर त्या ह्याच्यात आलंय, जे आचार्यांच्या चरित्रात आहे. मंडन मिश्रांचा पराभव करण्याकरता माहिष्मती नगरीमध्ये जेव्हा आचार्य गेले कुमारील भट्टांच्या सूचनेनुसार, त्यावेळेला त्या गावात गेल्यानंतर आचार्यांनी चौकशी केली की इथं मंडन मिश्र कुठे राहतात. त्यावेळेला गावाच्या विहिरीवर पाणी भरायला, पाणवठ्यावर पाणी भरायला आलेल्या गावातल्या बायकांनी आचार्यांना असं सांगितलं
की ज्यांच्या दारातले पोपट आणि मैना वेद स्वतः प्रमाण आहे की परतः प्रमाण आहे याची चर्चा करतात, समजून जा ते घर मंडन मिश्रांचं आहे. नाथ महाराजांनी रामचंद्र प्रभूंच्या महालाचं वर्णन तसं केलंय आणि ते सांगताना मला मुद्दा पुढं बोलायचा आहे, जो मला इकडे आणणार आहे म्हणून सांगतो, फक्त एक संदर्भ देऊन जातो. नाथ महाराज म्हणतात, रामचंद्र प्रभूंच्या महाला एकूण 14 दरवाजे होते. त्या 14 दरवाजांपैकी पहिल्या 7 दरवाजांमध्ये आपल्या जवळ असणाऱ्या दोषांचा त्याग आपल्याला करावा लागणार होता आणि नंतरच्या 7 दरवाजांमध्ये रामचंद्र प्रभूंच्या दर्शनाकरता आवश्यक असणाऱ्या सद्गुणांच्या प्राप्तीचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. 7 दरवाजात दोष सोडा, नंतरच्या 7 दरवाजात गुण प्राप्त करून घ्या आणि मग नंतर देवाचं दर्शन घ्या. मोठं विस्ताराने विचार मांडला. ते काय काय सोडायचं काय नाही सोडायचं हे पुष्कळ सांगितलंय. रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पैर आहे, चौथे द्वारी सांडिता अर्थ, 5वे द्वारी निशेष स्वार्थ, 6वे द्वारी समस्त साधने स्वय राहती, सांडोनी मितूपणाचा सांगात मगरी घावे 7वे द्वारात, तैचे पावे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. नाथ महाराजांची भाषा आहे. आणि हे सगळं सोडल्यानंतर लगेच देव भेटत नाही. आपले दोष गेले म्हणजे आपण संत होत नाही. दोष गेले म्हणजे काय, म्हणजे आपण दगड झालो. कारण दगडाजवळ दोष नाही पण गुणही नाहीत ना. माणूस होण्यापेक्षा परमार्थात दगड होणं बरं असं समजलं जातं. कारण दगडाच्या ठिकाणी दोष नाहीत, काही माणसाच्या ठिकाणी दोष आहेत. आम्ही दोष घालवले म्हणून खळांची व्यंकटी सांडो याच्यात सगळं झालं नाही ना. सत्कर्मी रती वाढावी ही मागणी त्याच्या करताय पुढं. मग पुढच्या 7 दारांमध्ये काही गुण मिळवा. भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंठा श्रवण, दुसरे ते साधन नित्यानित्य विवरण ते तिजे, 4था दारवंठा मनन, 5वा निधिध्यासन जाण, 6वा वैराग्यपूर्ण, 7वा जाण साक्षात्कार. नाथ महाराज बोलतात, गुणदोषांची ही चर्चा माणसाच्या जीवनामध्ये झालीच पाहिजे. आम्हाला कोणालाही दोषांची अपेक्षा नाहीये, नसणारही आहे. पण अपेक्षा नसणं हा सद्गुण नाही. असलेल्या दोषांचं काय करायचं हा विचार महत्वाचा आहे. माणसाला वाटतं आपल्याला काय करायचे गुण, आपण माणूस आहोत, इतके शिकलेलो आहोत, पण आपल्या जवळ दोष जसे आधीपासून आहेत तसे सगळेच गुण आधीपासून नाही आहेत जे परमार्थाला प्रवृत्त करतात, जे भगवत दर्शनाला प्रवृत्त करतात. अनेक एक वाक्य बोलून जातो, मला क्षमा करायला, पण की जे गुण आपल्या जवळ आहेत त्या गुणांनी जर आपल्याला भगवत चरणाबद्दलची उत्कंठा जागी होत नसेल तर त्या गुणांना गुण म्हणण्याचं धाडस करू नका. आमच्या जवळ गुण आहेत असं आम्हाला प्रत्येकालाच वाटतं. किंबहुना मी थोडंसं स्पष्ट बोलीन तर आपल्या दोषांनाही गुण म्हणून बघण्याची भावना माणसाच्या अंतःकरणात असतेच. आपल्या जवळ गुण आहेत असं प्रत्येकालाच वाटतं आणि गुण नसले तरी असलेला दोष सुद्धा गुण म्हणूनच आपल्याला जाणवतो. मी उदाहरण अनेक वेळेला सांगतो. माणसं असं स्पष्टपणाने कबूल करतात, मी एकतर कुणावर रागवत नाही, रागावलं तो कुणाच्या बापाचं ऐकत नाही. हे शहाणपणाचं लक्षण नाहीच आहे. हा काही गुण आहे काय? पण तो गुण म्हणून सांगितला जातो की नाही. आपण कुणाचा एकतर कुणावर रागवत नाही, रागावलो तो कुणाचा ऐकत नाही. हा गुण आहे का दोष आहे? हा दोषच आहे, पण गुण म्हणूनच सांगतो ना आपण. आमच्या दोषांची चर्चा सुद्धा आम्ही गुण म्हणून करत असू तर. म्हणून मी आपल्याला म्हटलं की आमच्या जवळ गुण नाहीतच असंही मला म्हणायचं नाही, पण आपण ज्यांना गुण म्हणतो त्या गुणांनी आम्हाला भगवत दर्शनाची आमची उत्कंठा वाढवली पाहिजे की नाही. त्या गुणांनी आम्हाला कधीतरी हे जाणवून दिलं पाहिजे की नाही की बाबा कधी एकदा मला परमात्मा भेटेल, कधी एकदा संत भेटतील, कधी माझ्या जीवनाचं कल्याण होईल, कधी त्यांचा कृपा कटाक्ष माझ्यावर पडेल, कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहोनी वडील निमिषमानी. ज्ञानोबा राय बोलतात.